निवडणुका पुढे ढकलत आहेत, परंतु लोकसभेच्या निवडणुका त्यांना पुढे ढकलता येणार नाहीत, कारण तशी कुठे कायद्यात तरतूद नाही. म्हणून तर ते आता लोकसभेच्या निवडणुका घेत आहेत. आणि जर का कायद्यात तरतूद असती तर त्यांनी लोकसभेच्या देखील निवडणुका घेतल्या नसत्या. आता या निवडणुका होत असून रायगडची सर्वसामान्य जनता ही या निवडणुकीची वाट पाहत आहे, असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता वेदपाठक प्लाझा तहसील कार्यालयाच्या बाजूला माननीय केंद्रीय मंत्री अनंत गीते व माणगाव तालुका युवासेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी तसेच खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करताना ते बोलत होते. माझे सुनील तटकरे यांना खुले आव्हान आहे की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासमोर रायगड लोकसभा निवडून दाखवायची. तुमची काय अवस्था होते ती तुम्हीच बघा. 1,20,000 मताने तुम्ही हरणार असून भारतीय जनता पक्ष 80,000 मतांना हरणार आहे. या दोघांमध्ये आट्यापाट्याचा खेळ चालू आहे. तसेच अनिल तटकरे यांनी शरदचंद्र पवार यांची साथ दिली असून मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मला त्यांचा लाभ नक्कीच होणार आहे, असं अनंत गीते यांनी शेवटी बोलताना सांगितलं. यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, मान्य आमदार तुकाराम सुर्वे, महाड विधानसभा युवा सेना समन्वय रोहित पारधे, महाड नगराध्यक्ष स्नेहल जगताप, शिवसेना नेते नाना जगताप, समीर शेडगे, धनंजय देशमुख, बळीराम घात, प्रभाकर ढेपे, गजानन अधिकारी, माणगाव तालुका प्रमुख तसेच शिवसेना पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इकडचा काय बदल होईल का? अनिल तटकरे यांनी शरद पवारांची साथ द्यायचा निर्णय घेतला. मी त्यांचं अभिनंदन करतो. मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. आणि जिथे पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तेव्हा निश्चित त्याचा लाभ मला होणारच आहे. जाहीर झाली नसली तरी देखील आपली इथं कार्यालयाचं ओपनिंग झालं आणि आता आपणच बोललाय की संपर्क कार्यालय टाईप मध्ये भविष्यात असेल, मध्यवर्ती कार्यालय असेल. कार्याबद्दल काय सांगाल? माझे सहकारी रोहित पारधे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांना सगळ्यात प्रथम धन्यवाद देतो. गेली वर्षभर त्यांची मागणी होती की त्यांचं हे स्वतःचं खाजगी कार्यालय आहे. हे कार्यालय पक्ष संघटनेचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून एक कार्यालय सुरू व्हावाची इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे माझं जनसंपर्क कार्यालय ज्याचं आज उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झालेलं आहे. कार्यकर्ता पेटून उठलेला आहे, जनता पेटून उठलेली आहे आणि पेटून उठलेला कार्यकर्ता आणि जनता वाट पाहते निवडणुका कधी होत आहेत, कधी येत आहेत. योगायोगानं सगळ्यात पहिली निवडणूक ही लोकसभेची होणार आहे. त्यापूर्वीच्या सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था गेली कित्येक वर्षानुवर्ष बंद पडलेल्या आहेत. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक आहेत. अगदी मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती वर्षानुवर्ष प्रशासक बसलेले आहेत आणि प्रशासकच कारभार करत आहेत. कारण ज्या तऱ्हेनं भारतीय जनता पक्षानं आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी जे सत्तेचं नीच राजकारण केलं, गलिच्छ राजकारण केलं, इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण यापूर्वी या महाराष्ट्रानं कधीही पाहिलेलं नव्हतं. जी काँग्रेस 70 वर्ष या देशावर काँग्रेसने राज्य केलं, त्या काँग्रेसने सुद्धा एवढं नीच राजकारण यापूर्वी कधीच केलं नव्हतं. इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण हे देवेंद्र फडणवीसांनी आणि भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रामध्ये केवळ सत्तेकरता केलं आहे. आणि म्हणून त्या देवेंद्र फडणवीसांना आणि भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्यासमोर गेलेल्या, सोबत गेलेल्या, मग गद्दार शिवसेनेचे असोत, गद्दार राष्ट्रवादीचे असोत किंवा गद्दार काँग्रेसचे असोत, या सगळ्यांना येणाऱ्या निवडणुकीत निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल याची त्यांना पूर्ण जाणीव आहे, पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. लोकसभा ही पुढे ढकलता येत नाही, कुठलीही कायद्यात तरतूद नाही, म्हणून लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. जर कायद्यात तरतूद असती तर लोकसभा सुद्धा पुढे ढकलली असती, परंतु लोकसभा पुढे ढकलण्याची कोणतीच तरतूद नसल्यामुळे लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रात पहिली निवडणूक ही लोकसभेची होईल आणि मग या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर पुढच्या निवडणुका या निश्चितपणानं होणार आहेत. आणि त्यामुळे या निवडणुकीची वाट महाराष्ट्रातली जनता पाहते. त्याचप्रमाणे या निवडणुकीची वाट रायगडची जनतासुद्धा आतुरतेनं पाहते. रायगडच्या जनतेला विश्वासघातक्याचं सूड उगवायचं आहे.
की त्यांनी कोणाकोणाबरोबर विश्वासघात नाही केला. राजकीय जन्मापासून म्हणजे पहिला राजकीय जन्म त्यांना ज्याने दिला त्या बॅरिस्टर AR अंतुलेंचा विश्वासघात केला. ज्यांचं राजकारण संपत आलं होतं, रायगडमधून हद्दपार व्हायची वेळ आली होती, त्या हद्दपारीतून ज्या शेका पक्षानं वाचवलं त्या जयंत पाटलांचा विश्वासघात केला. आणि ज्या शरद पवारांनी त्यांना राजकीय नेते दिलं, राजकीय जन्म दिला, अख्ख्या घराण्याला त्यांच्या कुटुंबाला राजकारणाच्या शिखरावर नेऊन बसवलं, त्या शरद पवारांचाही त्यांनी विश्वासघात केला. आणि म्हणून मग अशा या विश्वासघातक्याला धडा शिकवण्याची वाट रायगडची जनता पाहते आहे. कारण हा रायगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड. या रायगडनं त्याही वेळेला बेईमानी खपवून घेतली नाही, त्यावेळेला गद्दारी खपवून घेतली नाही, त्यावेळेला फितुरी खपवून घेतली नाही. आणि आता सुद्धा रायगड ही गद्दारी, ही बेईमानी, ही फितुरी खपवून घेणार नाही. या विश्वासघातक्यांना धडा शिकवण्याकरता रायगडचा मतदार आतुर आहे.